महाराष्ट्र म्हणलं की आपल्या डोळ्यांसमोर काय उभं राहतं? पंढरपूरचा विठ्ठल, वारी करणारे वारकरी, टाळ मृदुंगाचा गजर, अभंगाचा झंकार, संतांचा संदेश आणि त्या संतांची शिकवण घेऊन लोकांमध्ये पोहोचणारी परंपरा म्हणजेच कीर्तन. वारकरी संप्रदाय हा फक्त धार्मिक प्रवाह नाही, तर तो महाराष्ट्राच्या समाज जीवनाचं धडाडणारं हृदय. संत ज्ञानदेव महाराजांनी अध्यात्माची गीता दिली, संत नामदेवांनी भक्तीचा मार्ग दाखवला, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी महाराष्ट्रातील समाजाला जागं केलं, संत एकनाथांनी भजन कीर्तनातून लोकशिक्षण दिलं, संत सावतामाईंनी शेतकऱ्यांचं दुःख सांगितलं, तर संत सोखामेयानं समतेचा झेंडा उचलला. म्हणजेच वारकरी संप्रदायानं धर्म, समाज, संस्कृती, राजकारण, साहित्य सगळ्यांचं मोल केलं. सगळ्या संतांच्या शिकवणीवरती उभा राहिला तो आपला महाराष्ट्र. वारीत हजारो लोक चालतात, पण कोणी कोणाला विचारत नाही तो कोणत्या जातीचा आहेस, तो श्रीमंत आहे का गरीब आहे. वारी म्हणजे समतेचं प्रतीक आणि त्या वारकरी संप्रदायाचा हृदयस्पंदन म्हणजेच कीर्तन. कीर्तन म्हणजे ज्ञानाचा गजर, तिथं बसलेला कीर्तनकार म्हणजे गावाचा संत, समाजाचा गुरु. कीर्तन हे फक्त गायन नाही, तर ते लोकांना शिकवण्याचं व्यासपीठ आहे. पण मित्रांनो, इथंच एक अट आहे. कीर्तनाच्या गादीवर बसल्यानंतर तो कीर्तनकार स्वतःच्या नाही, तर संत परंपरेच्या वाणीचा दूध असतो. त्यानं सांगायचं असतं देवाचं नाव, संतांचे विचार, समाजाला दिशा देणारे उपदेश. राजकारण, जातीवाद, द्वेष, धमक्या याला या व्यासपीठावरती जागा नाही. पण मित्रांनो, संगमनेरमध्ये या कीर्तन परंपरेला डाग लागला गेला आणि डाग लावण्याचं काम संग्राम भंडारे नावाच्या तथाकथित कीर्तनकारानं केलं. या भंडारे नावाच्या कीर्तनकारानं व्यासपीठावरून राजकीय भाषा काढली, हिंदू मुस्लिम वेगळेपण, द्वेषाची बिजोर रोवली, अशा काही गोष्टी बोलल्या की गावात गोंधळ झाला, धक्काबुक्की झाली, मारामारी झाली, वाहनांवरती दगडफेक केली. हा सगळा गोंधळ कीर्तनाच्या गादीवरून झाला. पण इथंच सगळं संपलं नाही. यानंतर या तथाकथित कीर्तनकारानं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्रातील एक अभ्यासू नेते म्हणून ज्यांची ओळख आहे, त्या बाळासाहेब थोरात यांना सरळ सरळ व्हिडिओच्या माध्यमातून धमकी दिली, आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल. मित्रांनो, वारकरी परंपरेत गोडसेचं नाव हे म्हणजे भजनात शिवी टाकल्यासारखं आहे. कीर्तनकार आणि नथुराम गोडसेंचं नाव हे दोन शब्द एकाच वाक्यात आले, हीच महाराष्ट्रासाठी सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. वारकरी संप्रदाय जो गांधी, फुले, आंबेडकरांच्या विचारांशी, संतांच्या समतेच्या शिकवणीशी जोडलेला आहे, तिथं एखाद्या कीर्तनकारानं ही भाषा वापरणं म्हणजे मर्यादेच्या खालचं कृत्य आहे. आमच्या पंढरीचा पांडुरंग, या पांडुरंगाच्या हातात कोणतंही शस्त्र नाही, शस्त्राला किंमत न देणारा आमचा वारकरी संप्रदाय. आज या व्हिडिओच्या माध्यमातून मला बाळासाहेब थोरातांविषयी सुद्धा बोलायचं आहे. त्यांचा पायाभूत वारसा नेमका कसा आहे? संगमनेर हा एकेकाळी दुष्काळी भाग, लोकांना पाण्याची अडचण होती. आज 24 तास स्वच्छ पाणी मिळतं. कृषी, सहकार, शिक्षण, संस्कृती सगळीकडे संगमनेर आघाडीवर आहे. दररोज 9 लाख लिटर दूध तयार होतं. फक्त 2 गावातून 7 लाख अंडी तयार होतात. 7,000 कोटींच्या ठेवी सहकार बँकांमध्ये, 5 मेडिकल कॉलेज आहेत, त्यातील अनेक कॉलेजे विरोधकांची आहेत. म्हणजे इथंही राजकीय द्वेष नाही. 25,000 विद्यार्थी उच्च शिक्षण संगमनेरला घेत आहे. साखर कारखाना संगमनेरचा राज्यातील आदर्श आहे. हे सगळं अचानक झालं नाही. स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात आणि त्यांचा वारसा पुढे नेणारे बाळासाहेब थोरात या दोघांच्या परिश्रमातून झालं. संग्राम भंडारे नावाचे कीर्तनकार, तथाकथित कीर्तनकार अचानक येतात, एखाद्या नेत्यावर खालच्या स्तरावरती जाऊन टीका करतात, त्यांना धमकी देतात, पण त्यांना पाठीमागचं ही सगळी मेहनत, हे कष्ट काहीच माहीत नसतं. संग्राम भंडारे यांचा धमकीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उभा महाराष्ट्र हादरला. वारकरी संप्रदायातील अनेक कीर्तनकारांनी भंडारेचा निषेध केला. हे बोलणं आमचं नाही, हे वागणं आमच्या वारकरी परंपरेतलं नाही, हा आवाज आमचा नाही, असं महाराष्ट्रातल्या अनेक कीर्तनकारांनी, वारकऱ्यांनी जाहीर केलं. संगमनेरमध्ये आज हजारो लोकांचा शांती मोर्चा निघाला. सगळ्या जाती धर्माचे लोक या शांती मोर्चाच्या माध्यमातून एकत्र आले. मोर्चाचा एकच संदेश होता, वारकरी परंपरेला बदनाम करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही. आमच्या संगमनेरची बदनामी करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही. आणि इथंच सगळा खेळ पिलटला. ज्यांनी थोरातांना अडचणीत टाकायचा डाव केला, ज्यांनी थोरातांना अडचणीत आणायचा प्रयत्न केला, त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटला. आजच्या शांती मोर्चातील बाळासाहेब थोरात यांचं भाषण तुमच्यापैकी किती लोकांनी पाहिलंय मला माहीत नाही, पण यूट्यूबवरती हे भाषण आहे, सगळ्यांनी जाऊन पहा. बाळासाहेब थोरातांनी जी भूमिका मांडली ती नक्कीच समतेची होती, समाजाला जोडणारी होती, द्वेषमुक्त होती, मानवता धर्माची होती. माझी विनंती तुम्हाला मनापासून आहे, आजचं बाळासाहेब थोरातांचं भाषण सगळ्यांनी पहा. त्यांच्या भाषणात कुठेही द्वेष नाही, कुठेही एखाद्यावरती टीका नाही, कुठेही कुणाला धमकी नाही.
एवढं सगळं होऊनही उत्तर काय द्यावं हे बाळासाहेब थोरातांच्या भाषणाकडे पाहून आज कळतं महाराष्ट्राची परंपरा काय आहे हे बाळासाहेब थोरातांनी आजच्या भाषणातून आजच्या शांती मोर्चाच्या माध्यमातून दाखवून दिली। आजच्या संगमनेरच्या शांती मोर्चाने काय दाखवलं, महाराष्ट्राने काय दाखवलं तर वारकरी परंपरा ही समतेची शांततेची आहे। गांधींना मारणाऱ्या घोडसेंच्या भाषेला या महाराष्ट्रात स्थान नाही। कीर्तनाच्या गादीवरून जर कोणी विष पेरलं तर जनता त्याला सणसणीत उत्तर देते। म्हणूनच मित्रांनो आजचं चित्र स्पष्ट आहे, संगमनेरचं नाव बदनाम करण्याचा डाव फासलाय। बाळासाहेब थोरातांना राज्यभरातून जबरदस्त पाठिंबा मिळतोय। वारकरी परंपरेवर गदा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा खेळ महाराष्ट्राने उधळून लावलाय। कीर्तन म्हणजे संतांची भाषा, तेथे धमक्या, राजकीय अजेंडा, विष पेरणं याला जागा नाही। जो कोणी या परंपरेचा वापर सुपारीसाठी करेल त्याला जनता आणि वारकरी दोघेही सणसणीत उत्तर देतील। संगमनेरच्या शांती मोर्चानं हेच दाखवलं, महाराष्ट्र दोन्ही संतांचा आहे, समतेचा आहे, विचारांचा आहे। एका कीर्तनकारामुळे ही परंपरा डगमगणार नाही। अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। धन्यवाद।